ते ना आता तुम्हाला माहिती आहे दुकान असल्यामुळे मी सकाळची ड्युटी माझी आहे दुकानात थांबायची. नंतर मग मी 11पर्यंत येऊन जाते. नंतर नाही जात मग मी ते. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज मम्मीचा असा लुक आहे, म्हणजे मम्मी मार्केटहून आली तर हे बघा, ही साडी कॉटनची आहे. तर मम्मीची ब्लॅक साडी सगळ्यांना आवडली. खूप जण बोलले होते का मम्मीची साडी, आणि मम्मी कधी कधी साडीमध्ये छानच, म्हणजे कधीतरी ड्रेस नेहमी राहते साडीवर छानच दिसते. तर ग्रीन कलरची अशी मस्त साडी नेसली मम्मीनी. आणि आज मम्मी काय बनवणार आहे? आज मी तुम्हाला थंडीसाठी, हाडं वगैरे दुखत असतात ना, त्याच्यासाठी वयस्कर लोकांसाठी तीळ, शेंगदाणे आणि आपल्या डाळ्या असतात ना, चण्याच्या डाळ्या, त्याच्यापासून मी आज तुम्हाला लाडू बनवून दाखवणार. इतके सुंदर आणि स्वादिष्ट बनवून दाखवणार आहे, अप्रतिम लागतात ते. सकाळी जेवण झाल्यानंतर 12 वाजता आपण जेवतो, जेवण झाल्यानंतर एक लाडू तरी आपण तो खाल्लाच पाहिजे, आणि त्यांनी एनर्जी सुद्धा वाढते त्या लाडूनी. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते, चला. तर आता सध्या बऱ्याचशा आपल्या सगळ्यात तेलकट पदार्थ झाले, मसाला झाला वगैरे. मम्मीला म्हटलं मग आपण छानपैकी असं लाडू दाखवूया म्हटलं. तर आता त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मम्मी सांगेल. अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटीला थोडेसे कमी म्हणजे जवळजवळ 200 ग्रॅम तीळ आहे. हे आपलं ड्रायफ्रुट्स आहे, आणि काजू बदाम आणि वेलची आहे. तर मी हे वेलची काही टाकणार नाही, याची पूड आहे माझ्याकडे, ते पूड टाकेल मी. सुंठ पावडर लागेल आपल्याला, वेलची पावडर लागेल, हो. तिकडे सुंठ पावडर आहे. हा, आणि आपल्याला तूप लागणार आहे. महत्वाचं म्हणजे आपण जेव्हाही लाडू करतो त्याच्यामध्ये तुपाचा खूप मोठा भाग असतो, महत्वाचा भाग तो पण. तर आता हे साहित्य तुम्ही बघितलं असेल, प्रमाण तुम्ही बघून घ्या, नाही तर मग तुम्हाला वाटेल का ह्या अंदाजे मम्मी तर तुम्हाला माहिती सगळं करते, पण हे बघा, हे सगळे ही साईजची वाटी, हे सगळं असं प्रमाणात घेतलेलं आहे. हो. तर आपल्याला हे भाजायचं आहे आता. चला मग. मस्त छान इथे शेंगदाणे घेतलेले, हे साधारण 1 वाटी आहे. इकडे कढाई ठेवली मम्मीनी. तर आता कढाई गरम होते. तर तुम्हाला माहित असेल, बरेचसे आपण लाडू करत असतो. आता संक्रांत निमित्त आपण भरपूर वेगळ्या रेसिपी बघतो, तिळाचे लाडू, परत शेंगदाण्याचे लाडू. तर आज हे थोडंसं वेगळं बनवणार आहोत आपण, आणि खायलाही खूप सुंदर लागतात. तर आता कढईमध्ये मम्मीने शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे मस्तपैकी भाजते, म्हणजे याला जाळायचे पण नाही, याचे चटके पण नाही लागू द्यायचे, फक्त साल निघेल असं अशा प्रमाणात भाजायचे. आज ना आमची इथे लाईट गेली आहे, शनिवार आहे, तर थोडासा लाईट कमी दिसत असेल नवीन, पण मग शेंगदाणे भाजून द्यायचे, आपल्याला पूर्णपणे साल काढायची त्याची. जाळायची नाहीये. मम्मीने नॉर्मल थोडंसं बघा, थोडे थोडेच भाजले, जेणेकरून चांगले आपल्या भाजी पण फक्त असे जळू नाही दिले बघा, म्हणजे याची जेणेकरून असे गाठी साल निघाल. आता आपल्याला तीळ टाकायची. टाकले मम्मीने. तीळ कशी भाजायची, म्हणजे तीळ पण अशीच हे भाजायचे, आणि यातच आपल्याला ह्या डाळ्या टाकायच्या, कारण की ह्या दोन्ही गोष्टी एकदम हे पटकन भाजल्या जातील ना मम्मी. डाळ्या आधी भाजलेल्याच असतात, कारण पण मग या थोड्याशा गरम करून घ्यायच्या मस्तपैकी. आणि एक दुसऱ्या प्रकारची तीळ येते व्हाईट कलरची, ती बिना पॉलिशची असते, ती जरी घेतली तरी चालेल, आणि ही घेतली तरी चालेल. तुझ्या बांगड्यांचं कलेक्शन सगळ्यांना आवडतं मम्मी. मी बांगड्या एवढ्या चेंजच नाही केल्या, माझ्या साड्या मॅचिंग होतं म्हणून नाही मी केल्या चेंज. भारी आहे ना. छान तडतड आवाज येतोय याचा. आपल्या चांगले भाजल्या जाते. आता ह्या गोष्टी आपल्याला दळायच्या आहे, तर हा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे, का लाईट गेलेली आहे, आणि कसं काय. काजू बदाम मम्मी आता भाजून घेते. कोणी कोणी तुपात पण नॉर्मल थोडं तूप टाकून भाजू शकतात, पण मग हे असेच भाजायचे, आणि ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही तो राहतच घरामध्ये. हो.
काही 10-15 रुपयाच्या पुड्यामध्ये पण मिळतात, 2-2, 3-3 हे. त्याच्यामुळं काही एवढं वाटत नाही. तीळ आणि ते आपण भाजलेलं होते, एकदम मस्तपैकी गार झालेलं आहे. आता आपल्याला हे भाजायचं आहे, हे दळायचं याच्यात भाजायचं. चाललं माझ्या तोंडात. आणि इकडे शेंगदाणे त्याची साल काढली, काय राहिले असेल, एवढं काही नाही. आणि इकडे आता आपण तीळ आणि डाळ्या दळून घेणार. लाईट आलेली आता. आणि एक छान झालं, लाईट आली. हे बघा, तुम्हाला हे चालू दिसत असेल आपलं. आणि हे दळताना एकदम डायरेक्ट नाही दळायचं, कारण ना थोडं थोडं केलं नाही तर मग तेलकट होऊन जातं ते. हे बघा किती मस्त पैकी झालेलं आहे. पातेल्यात काढून घे. डाळ यायच्यात कसं मस्त पैकी झालेलं आहे. जाड पण नाही, बारीक पण. आपण सारखं जर त्याला असं सारखं चालू ठेवलं असतं ना तर ते एकदम बारीक चिकन बारीक आणि हे झालं असतं, त्याला तेल सुटतं. नॉर्मल थोडस एकदम जाडसर थोडं डाळी अशी आली पाहिजे, छान लागते. आता खाली आल्यावर वाटलं पाहिजे की नुसतं चिकन चिकन लाडू लागेल. आता आपल्याला हे शेंगदाणे तसेच दळून घ्यायचे आपल्याला त्याच प्रकारे. तर जे काजू बदाम होते ना ते पण आपण यातच दळून घेऊ, म्हणजे एकत्र दळल्या जाईल. ते भाजूनच घेतले होते चांगले आपण. अजून जाड आहे थोडंसं. तर बघा किती छान मस्तपैकी एकदम व्हाईट कलर झालाय त्याचा. आणि असं मस्तपैकी रवीदार असं दळले गेले एकदम. तो राहते काजू बदाम थोडंसं नाही का. हे आपल्याला एकत्र करायचे सगळं. तर बघा आता मम्मीने हे एकत्र करून घेतलेलं आहे. ज्याही गोष्टी आपण भाजून दळून घेतलेल्या त्या. आता आपल्याला यातलं सुंठ आणि वेलचीची पूड टाकायची. गॅस पेटवला मी. आता आपल्याला कढाई ठेवायची आहे. कढाईवर आपल्याला तूप आणि गुळाचा पाक बघा. आपले एकदम मस्त पैकी दळून झालेलं. आता हे सुंठ आणि वेलचीची पावडर आहे आमच्याकडे, तीच टाकली मी डायरेक्ट मिक्स करायची. हो, ते असे काय काय ते राहून जातात त्याच्यामध्ये, पण याच्यातच मिक्स केलं मी. आता हे मस्त सुगंध येतो. तरी बघा साधारण एक वाटी मस्त छान असा गुळ घेतलेला आहे. हा गुळ कोणता आहे? मी म्हणजे नॉर्मल आपला, फक्त कलर चेंज आहे ना, एक पिवळसर असतो. आरकेवर मिळतो. आता इकडे कढाई गरम झालेली आहे. आता यात मम्मी तूप टाकून घेणार आहोत. आपल्याला पाण्याचा काहीच वापर करायचा नाहीये. जे गुळ आहे आपण याच्यातच म्हणजे पूर्ण त्याचा पाक करून घेणार आहोत त्या गुळामध्येच, तुपामध्ये. दोन चम्मच आपल्याला तूप टाकायचे त्यात. चम्मच तिकडे आपला लाकडे बघतो. आपल्याला यात आता गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ किसून घेतलेला आहे. हा पूर्ण आता मी पाक करून घेते. मम्मी ना आंघोळीला पाणी काढते. परत आहे ना जायचं लाईट, आणि आमचं जे गिझर आहे ना लाईटवरच आहे. मम्मी म्हटलं तू पाणी काढून घे. मम्मी म्हटलं आज साडी राहू दे, मस्त दिसते तू साडीमध्ये. माझी पण इतकी दगदग होते ना आता. तुम्हाला माहिती आहे दुकान असल्यामुळे मी सकाळची ड्युटी माझी दुकानात थांबायची. नंतर मग मी 11पर्यंत येऊन जाते. नंतर नाही जात मग मी, ते येतात तेच थांबतात मग दिवसभर. मग त्यांची दुपारी कामं पण करतात. हे बघा पाक छान होतोय आपला. हे बघा मस्त रेडी होतोय पाक. मग त्याच्यानंतर काय माझे क्लायंट असले 4 नंतर मग मी ते करते. हे बघा
गाठी गाठी येते. बऱ्यापैकी छान झालंय. आता होतोय, अजून थोडा होऊ देऊ आपण. पातळ होऊ द्यायचं असं थोडं. आणि जास्त पण नाही करायचं आपण, नाही तर ना लवकर जे आपण गोष्टी करू ना त्या पटकन कडक होऊन जाईल. म्हणून झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे. तर आता नॉर्मल थोडंसं त्याच्या अशा जाडजाड दिसतोय ना, तो पूर्ण मम्मी व्यवस्थित करून घेते. झटपट आणि एकदम इझी लाडू आहे. काहीच म्हणजे काही साहित्य लागणार आहे असं काहीच नाही. एकदम पटपट होणार आहे. हे घरात सगळं साहित्य राहतच आपल्या. त्यात आपल्याला हे मिश्रण जे केलेले ते टाकायचे आपल्याला. मस्तपैकी हलवायचंय त्याला. तर आपण किती थोडक्यात थोडं जरी लाडू करायला घेतले, बरेचसे आपल्या घरात जास्त होऊन जातात. म्हणून म्हणते आपण, नाही का म्हणतो, घरातलं ते घरातलंच असतं. मग मी इथे कडे इथे तुला इझी जाईल, मी पकडते इकडनं. टाकून काही ते ना आपण डायरेक्टली टाकलं ना, मम्मीने व्यवस्थित सगळा अंदाज बघून घेतला, मग हळूहळू टाकून घेतलं. म्हणजे जास्त जर झालं तर मग काढून बी ठेवता येतं ना, ते कशाला भाजीला वगैरे पण वापरता येतं. त्या परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. साधारण हे लाडू अर्धा किलोचे अर्धा किंवा मग 20-25 होतील, छोटे छोटे जर बांधले तर. एकदम मस्त परफेक्ट झालंय. तर मम्मी किती छान करते. मम्मी तुम्हाला 1-2 बांधून दाखवेल, नंतर मी सगळे करून घेईन. आणि जेव्हा गरम आहे ना तेव्हाच करावं लागेल ते, हा ना मम्मी? कारण की तुम्हाला माहिती गोळ लगेच कडक होऊन जातं. गरम आहे, थोडंसं थांब. लाडू करायला घेतलाय, एक करून बघतीये म्हणजे गरम आहे का. पेपर टाकायचा का त्याच्या? पेपर प्लेटवर पेपर टाक ना. जे ड्रायफ्रुट्स आहे ना ते मी मम्मीला म्हटलं आपण असं टाकून घेऊ, मग लावता येणार नाही कारण की तीळ राहील ना. तर तुम्हाला मी दाखवते. मम्मीने मस्त छोटे छोटे लाडू केलेले आहे, 2 केले. आता जे एवढे आहे मी ते करून घेईल. ते गरम आहे ना म्हणून थोडंसं, तर त्याला तीळ लावायची वरून. हे बघा, खूप गरम आहे का मी? हो, ते गरमच छान, तेव्हाच बांधता येतील, नाही तर नंतर मग कडक होऊन जाते. तर मी आता करून घेते. तर छान आपले असे मस्त लाडू तयार आहे. मी सगळे आता छान बांधून घेतले. तर हे बघा, थोडेसे काही नॉर्मल 2-3 छोटे असतील, काही मम्मीने केले, काही मी केले. तर आता आपण मम्मीला दाखवूया. वरतून तीळ टाकणं म्हणजे टाकाच खूप छान दिसेल आणि खायलाही टेस्टी लागेल. थोडं ड्रायफ्रुट्स आहे हे बघा. तर आता आपण मम्मीला दाखवू. घे मम्मी. हो, छान बांधले. माझे छोटे ही मिडियम बरोबर बांधले. माझे 4-5 येते छोटे आणि छान बांधले. तर अशा प्रकारे लाडू आहे. जेवण झाल्यानंतर एक तरी खा तुम्ही. आणि खाल्ल्याने एनर्जी वाटते. याच्यात सगळ्या प्रकारचे गुळ आहेत, तीळ आहे, शेंगदाणे आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, डाळ आहेत. तर याने एनर्जी प्रमाण किंवा काय मी त्याच्याबद्दल मी तर परवा बोललीच, तर तुम्हाला सांगितलंच आहे. अचूक प्रमाणात तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील तुम्ही तसं करू शकतात. आणि छान अशी सुंदर अशी रेसिपी मम्मीने आज केलेली आहे. आणि काय मम्मी बोल, मग करून बघा. तुम्ही पण करा. आणि 5-6 साहित्यात आपल्या घरात असतातच. करायचं आणि सगळं आपल्या घरात अवेलेबलच असतं. तीळ असते, शेंगदाणे असतात, ड्रायफ्रूट असतं, हो, गुळ असतो, तूप असते. रेग्युलर वस्तू आपल्या घरात असतातच. हो. तर छान असे मम्मीने लाडू केलेले आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी असते मम्मीची आणि झटपट होणारी असते. तर आजची रेसिपी तुम्हाला लाडूची कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. हॅपी.